उत्तर चाचणी पूर्ण करत आहोत आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. तर या ठिकाणी जवळपास आपल्याला 16 घटक समजावून अतिशय उत्तम पद्धतीने सांगण्याचं कार्य आपले जे काही 10-12 सुलभक आहेत त्यांनी केलेलं आहे. तर या ठिकाणी सर्व सुलभक तर उपलब्ध नाही किंवा इथं हजर नाही, परंतु वारकरी सर असतील ज्यांनी 360 अंश कोन हे पूर्ण केलेलं आहे आणि ते पूर्ण करून तिथं आपल्याला त्यांनी कशा पद्धतीने सर्वांगीण मुलांचा विकास झाला पाहिजे हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तसंच कुसमार सर आहेत, त्याच्यानंतर राठोड सर आहेत, खैरनार सर आहेत, तर कांबळे सर आहेत, कुसमार सर आहेत. या सर्वांनी अतिशय उत्तम आणि छान पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात विशेष करून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी उत्तम रीतीने प्रशिक्षण घेतलेलं आहे. या ठिकाणी एक्सप्रेस होताना किंवा आपल्या समोर सादर करताना आपल्याला त्या माध्यमातून दिसून आलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांनी किती उत्तम पद्धतीने ते ज्ञान घेतलेलं आहे. तर आपण कित्येक जण बसलेलो आहोत, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात आणि या सगळ्यांना घेऊन त्या मावळ्यांना घेऊन त्यांना पुढील बदल, अपेक्षित बदल आणि त्याचा रिझल्ट घ्यायचा आहे. जसं की स्वामी विवेकानंद यांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं बा, गिव्ह मी 100 नचिकेता, आय विल चेंज द वर्ल्ड. जर मला 100 ब्रेव जर बॉय दिले, मुलं दिले, तर मी हे जग बदलू शकतो. तसं या ठिकाणी आपण जे समोर बसलेले आहोत, या सर्वजणांवर आपल्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. जसं जसं आपण याच्यामध्ये खोल गेलो तसं तसं आपल्याला कळालं की हे काम किती अवघड आहे. हे काम वाटत एवढं सोपं नाही. आपण जसं प्रशिक्षण इतर घेतो तसं नाही, आपल्याला लगेच आपल्याला ते ऑनलाईन माहिती भरायला चालू करायची आहे आणि हे पाठ आहे. जर समजा काही माहितीच भरायची असेल तर आपण ते तसं काम पूर्ण केलं असतं, परंतु प्रत्येक ठिकाणी त्याची कॉपी अपलोड करायची आहे, व्हिडिओ अपलोड करायचे आहे. म्हणजे हे समजल्याशिवाय आपण करू शकत नाही. तसं प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केलेलंच आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या लेवलला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तंत्रज्ञान कशा पद्धतीने शिक्षणामध्ये वापरलं पाहिजे, ते कशा पद्धतीने आपण त्याचा यूज केला पाहिजे हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून कळतं. लक्षात ठेवा, हे प्रशिक्षण म्हणजे आजची गोष्ट नाही. मार्टिन ल्यूथर किंग यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की युरोपमध्ये की शिक्षकाला प्रशिक्षण हे बदलत्या स्वरूपाचं असलं पाहिजे. वेळेनुसार ते बदल होतात, जे बदल ऍक्सेप्ट करता आले पाहिजेत आणि त्या माध्यमातून समाजाला अपेक्षित असलेले, मुलांना अपेक्षित असलेले जसे बदल होतात त्या बदलामध्ये आपण सहभागी होऊन बदल करायला पाहिजे. किंवा तुम्ही 1854चा पुढचा खलिता पाहिला असेल, त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की शिक्षकाला प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षित शिक्षकच समाज बदलू शकतात. कारण आपण डीएड केलं, बीएड केलं म्हणजे हे पूर्ण झालं असं नाही, तर वेळोवेळी वेगवेगळे अपडेट असतात. त्या अपडेटमध्ये आपण सहभागी होणं आणि त्याच्याबरोबर जे आपल्याला नवीन गोष्टी आहेत त्या शिकणं हे खूप गरजेचं आहे. अजूनही बऱ्याच लोकांना तंत्रज्ञानामध्ये बऱ्याच प्रमाणात कमकुवत बाजू आहे, परंतु काही प्रमाणात कोविडच्या नंतर आपण स्वतःहून गुगल मीटिंग असेल, झूम वरती असेल, ऑनलाईन टेस्ट असतील, या गोष्टी आपण थोड्या प्रमाणात शिकलेलो आहोत. परंतु येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाने शिक्षक होणं हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे आणि ती आपण पूर्णपणे स्वीकारले पाहिजे. त्याच्याशिवाय हे टेक्नॉलॉजी शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, हे आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. आणि याच्यामधून आपण जे काही साथ घेऊन जातो किंवा याच्यामधून जे काही आपण माहिती घेऊन जातो ती आपण आपल्या शाळेमध्ये, आता आपण प्रशिक्षण घेतले, उद्याच माहिती भरायला चालू आहे, ते आपण याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी घेतलेली आहे, ते आपण उद्यापासून आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे. बाकीचे लोक आपल्याला विचारणार आहेत
माहिती कशा पद्धतीने भरायची आहे तर ते देखील आपल्याला सांगता आले पाहिजे. तर यासाठी आपण सर्वजण तत्पर आहोत. आपण चांगल्या पद्धतीने घेतलेलं देखील आहे. आपल्या माध्यमिकच्या या सेक्शन मध्ये सर्व लोकांनी चांगलं कोऑपरेट केलेलं आहे. विशेषतः थोडंफार बोलले असतील किंवा काही शिक्षकांनी प्रश्न विचारले असतील, काही जणांना थोडं सोपं आवड गेलं असेल तर त्याच्याबद्दल मी सर्वांच्या वतीने दिलगिरी देखील व्यक्त करतो. जरी समजा काय चूक झाली असेल, कोणाला नाराजी वाटली असेल, पण उद्देश हा तसा नसतो. प्रत्येकाला चर्चेमधून बऱ्याच गोष्टी समजतात. चर्चेमधूनच आपल्याला नॉलेज भेटतं. तर त्याच्यासाठी आपल्याला चर्चा करूनच या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करायचे. जर वन साइड झालं तर ते आपल्याला बोर होऊन जातं. आपण काय शिकलो हे समोर विचारांना पण कळायला पाहिजे आणि त्यांना पण सहभागी करून घेतलं पाहिजे. तर आपल्याला बऱ्याच लिंक पाठवलेले आहे, पोस्ट सुरू झालेले आहे. तर आपण ते देखील आता या ठिकाणी सोडवायचे आहे. प्री टेस्ट तर आपल्या अगोदर संपलेली होती पहिल्या दिवशी आणि सर्वांना याच्या पुढील कार्यासाठी तर याचा उपयोग व्हावा यासाठी खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून आपले आदर्श इथं ज्यांनी आपल्याला उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये वार्ता सर असतील, कांबळे सर असतील, खैरा सर असतील, राठोड सर असतील, तरी दुसरे एक आपले पांबळे राठोड सर नाईक सर हे देखील म्हणजे सगळेच माणसं गरजेचे असतात. असे एखाद्या माणसं नाही चालत आहे. तर त्या माध्यमातून आपण खेळमेने हे सर्व काम केलेलं आहे. तर हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व टीमचा अत्यंत आभारी आहे.